पर्वत प्राय महाबळी मी आसताये वनस्थळी केवी नेसील जनक बाळी रणरांगोळी मी करीना। जटायूला क्रोध निर्माण झालाय, जटायूला राग निर्माण झालाय। जटायू म्हणत आहे या ठिकाणी माझं वास्तव्य आहे, या ठिकाणी सर्व आहे नाही ती सर्व माझं आहे, इथं माझा अधिकार आहे। आणि मग माझ्या एरियामध्ये माझ्या या ठिकाणी वनामध्ये तू येऊन माझ्या प्रभू रामचंद्राची जर सीता लिहिली ना मी तुझी राख रांगोळी करीन, मोकळा जाऊन देणार नाही। असणारा पक्षी जटायू तेवढ्या हिमतीने बोलला। पंचवटी आश्रमा निकट बैसल्या सता माझे मेट तुझ कैसे निफुटेल वाट महानष्ट तू परद्वारी। त्यावेळेस ही जी एरिया आहे ह्या एरियाचं नाव आहे पंचवटी। ही पंचवटी माझा आहे, या एरियामध्ये मी या ठिकाणी राहत असतो, राहतोय आणि राहत आहे। आणि तू या ठिकाणी मला ताकद माझ्या प्रभूची कांता चोरण्यासाठी ताकद दाखवायला आलाय, तर तुला मी मोकळा जाऊन दिला जाणार नाही। तुझ्या बरोबर युद्ध केल्याशिवाय राहणार नाही, तुझं या ठिकाणी हाल केल्याशिवाय राहणार नाही। जटायू विश्वासाने बोलला। श्रीरामाची अंतुरी नेहू पासी करोनी चोरी चोरासी मी जीवे मारी तुझी उरी ने दो। त्यावेळेस असणारा माझा जो स्वामी आहे त्याचं नाव जगाचा मालक प्रभू रामचंद्र आहे। त्याची तो पत्नी चालवली आणि कशी चालवली व चुरून तो चुरून चालवली आहे, तरी मी तुला या पंचवटीतून जाऊन देणार नाही, तुला मारल्याशिवाय राहणार नाही, तुझ्या बरोबर युद्ध केल्याशिवाय मी राहणार नाही। माझं बळ ताकद शौर्य धैर्य सगळं या ठिकाणी दाखवणार असा आत्मविश्वासाने असणारा जगाच्या बालकासाठी जो भक्त आहे तो जटायू बोलला। चोरापाशी वस्तू जात सोडवणी करी गात तेवी सीता सोडवणी येथ तुझा निपात करीना मी। तू कोण आहे? तू चोर आहे आणि चोरून त्या माझ्या प्रभू रामचंद्राची अंतुरी पत्नी चालवलेली आहे, तिला मी त्या ठिकाणी सोडवीन आणि सोडून काय करीन? तुझा घात करीन। नसती सोडून थांबणार नाही, तुला मोकळा जाऊन देणार नाही। त्या असणारी रामाची पत्नी घेऊन तुझा घात केल्याशिवाय तुला मारल्याशिवाय मी या ठिकाणी राहणार नाही, एवढं बळ व ताकद माझ्यामध्ये आहे। जटायू बोलला। 14 चौकड्याचे राज्य शिरी शेकी कर दावसी चोरी जळ रावणा तुझी थोरी पापी परद्वारी महानष्टा। तुझं कौतुक आहे, तू 14 चौकड्याचा राजा आहे, एवढा मोठा राजा आहे, परंतु त्या ठिकाणी काय करतोय? प्रभू रामचंद्राची सीता चोरतोय, चोरून चालवली आहे। काय तुझी थोरी आहे? काय तुझा बळ आहे? एक पत्नी एक ह्याची राजा असून एक जणाची पत्नी चोरून नेणं हे काय तुझी थोरी आहे वय? जळ तुझी थोरी, तिकडं आग लागो असं जटायू रागाने क्रोधाने बोलू लागला। त्रैलोक्य स्वामी श्री रघुनाथ त्याची चोरणी नेता कांता तुझ्या करीना निपाता जेवी संदेठ वृत्तांक। तू माझ्या प्रभू रामचंद्र राजा आहे, त्या राजाची पत्नी चोरून नेत आहे। तू एवढा मोठा असताना माझ्या राजाची पत्नी चोरून नेतोय, तुझा मी या ठिकाणी काय आहे? काटा काढल्याशिवाय तुझं या ठिकाणी निर्णय छटल्याशिवाय काटा काढल्याशिवाय तुला मोकळा सोडणार नाही, तुला इथून जाऊन देणार नाही, माझ्या रामाची पत्नी निघून देणार नाही। जटायू बोलत आहे। जैसी का परिपक्व फळे संदेट झडती वायू बळे तैसी तुझी कंठ नाळे ताई शिर कमळे छेदिना। म्हणला एखादा झाड असावा, त्याची त्या ठिकाणी फळं असावा, ती फळं पिकलेली असावा, वाऱ्याचे झुळूक यावा, वाऱ्याच्या मोठ्या
पक्षी, पण या ठिकाणी काय हवं, रथालाच पुढे जाऊन देना. अहो लहान असू द्या, डबड्यातली काडी लहान असती पण ती जग पेटवती. बघा तुम्ही प्रयोग करून, घेतला ना का तिकडं, बघा ती काडीची ताकद आहे. तशा पद्धतीने रावणाला वाटलं आता हा छोटा पक्षी आहे, पण या ठिकाणी इतका शोभलाय, इतका रागाला जगेलाय, आपल्याला पुढे जाऊन देना. म्हणून रावणाला क्रोध व राग फुकाटचा आला. धनुष्य वाहनीय गुण जटायु लक्षणीय पूर्ण नाळी कणाराचे वर्षवान युद्ध दारुण मांडले. रावणाला माहिती होतं काय केलं पाहिजे व या ठिकाणी युद्ध दारुण मांडलं पाहिजे. त्याने धनुष्य घेतला, दोरी लावली, कडकडाट आवाज दिला. त्याला वाटलं आवाजाला भीती, आवाजाची भीती निर्माण झाली. भीती निर्माण करावा तसा बाण घेऊन आवाज करू लागला. आणि जे जटायू आहे त्याच्या बाजूने त्या ठिकाणी बाण धरून कोण, राजा रावण त्या ठिकाणी बाण घेऊन जटायूला बेहदावण्यासाठी कडाडा आवाज करू लागला. तुझ्या शस्त्राचा कडा कडाट नक्की पाकी करीन पीठ माझी चंचुआती तिखट दाही कंठ छेदिन. ते आपल्यासारखा जटायू थंडीला गेला नाही, म्हणला नाही थंड वाजती या. ए रामानाला जायचं ना, काय करती थंड, आपल्या पुढली काय म्हणला. ए द्यायचं नाही, ती म्हणला ए राजा रावणा, माझी चुंच इतकी तिखट आहे, इतकी या ठिकाणी या तुझ्या रथाचा तुझा कडकडा करीन, तुझी दाही तोंड खाली पाडीन, तुझा काटा इथंच काढीन. आत्मविश्वास पाहिजे. रामायणाला जायचं ना, मला काय होणार नाही, काय सुद्धा होत नाही, एक बळ निर्माण झालं पाहिजे. जिथं आत्मविश्वास आहे इथं मी याच्यामुळेच आलो, कालच्या पेक्षा आज बरी. का बरं, विश्वास आहे. पक्षी ती म्हणतोय माझ्या चुचीत इतकी ताकद आहे, रथ मोडायची ताकद आहे, तुझी 10 तोंड मोडायची ताकद माझ्या चुचीत आहे. कोण बोलतोय, जटायू बोलतोय. अरे मी जटायू ना भेटता रावण तुझी प्रतापात हिरणी नेता श्रीराम कांता तुझा मी आता मारीन. तू मी कशासाठी भेटलोय तुला माहिती का? तू या ठिकाणी माझ्या प्रभू रामचंद्राची तिथंच भेटायला पाहिजे होतो. कुठं, पंचवटीत. पर काय झालं, पंचवटीत ना आलाय तू ना, तू माझ्या रामाची पत्नी कांता चोरून चालवली, पण मी तुला निघून देत नसतो. आणि कारण आहे का, तेवढं बळ व ताकद आहे. म्हणून जटायू त्या ठिकाणी असणाऱ्या रावणाला रथ अडवून आपल्यासारखे म्हणले असते, कशाला मोठ्याच्या नादी लागायचंय, जाऊ दे, कुणाची नेली, रामाची नेली, आपलं काय जायचंय, आपलं काय म्हणली असती. पत्नी रामाची नेतोय तिकडे का जायना. शिवाजी महाराज सगळे म्हणतात जयंत्या लिखी, शिवाजी महाराज जन्माला यावा, पण कुणाच्या, शेजाऱ्याच्या घरी, हे भाऊच्या घरी. कशामुळं, आला तर भांडणं लागते आणि त्यांची ती मिटवत्यात. ही आताची आपली पद्धत आहे. परंतु जटायू म्हणत आहे मी तुला रामाची पत्नी घेऊन जाऊ देणार नाही. रावण काय से बापुडे 10 तोंडाचे जड किडे हानोनिया चंचू वाडे सवक्रहाडे फोडीन. रावणा तू काय 10 तोंडाचं किडूय. तू रावणा माझ्या पुढे मोठा नाही, 10 तोंडाचं किडूय. माझ्या चुचीने हे सगळं जे तुझं शरीर आहे ना ते घायल करीन, चुचीने हाणीन. बघा चूच आहे, एक चूच आहे, ह्याला 10 तोंड आहेत. पण ती म्हणताय तुझी 10 ही तोंड आहेत ना, सगळं शरीर हे माझ्या चुचीने घायल करीन. तुला मी इथून जाऊन देणार नाही. चोरीत श्रीरामाची कांता कीर्ती पळाली आप कीर्तीत
अपकीर्ती केली. आणि कशी अपकीर्ती केली? माझ्या जगाचा मालक प्रभू रामचंद्र याची पत्नी चोरणे म्हणजे कीर्ती नाही, अपकीर्ती. मला या ठिकाणी तुला मारायला एक क्षण सुद्धा लागणार नाही. तुला एका क्षणात द्यायचं नसतं, पुढल्याला दटून बोलायचं, तेव्हा ती घाबरत नाही. तर आपण म्हणलं असतो नाही त्यांनी 10 तोंड होती आणि ती मारू काय, मी तोडू काय. तुझी माझ्या चुकीने मी तुला घायल केल्याशिवाय, तुला मारल्याशिवाय मी राहणार नाही, असा आत्मविश्वासाने असणारा जटायू बोलत आहे. पापे झाला निर्विया, तुझं युद्ध कायचे धैर्य, मारून या राक्षस सर्व, श्रीराम कार्य साधिन. त्यावेळेस काय तुझं धैर्य, काय तुझ्यामध्ये बळ, काय तुझ्यामध्ये ताकद, काय काय ताकद आहे? लोकांची बायको चोरायची ताकद आहे काय? तुझ्यामध्ये धैर्य नाही, तुझ्यामध्ये ताकद नाही. अरे माझ्या ताकद आहे, तुझ्या सगळ्या राक्षस आहेत ना, तेवढ्या सगळ्याला मारीन, एकाला सुद्धा मोकळं सोडणार नाही. रामाचं कार्य मी स्वतः प्रभू रामचंद्राचं कार्य सिद्धीला नेईन. जटायू त्या ठिकाणी रताडून बोलत आहे. रावण वर्ष दुर्धर बाण, जटायू पांखी उडावी पूर्ण, बाण प्रताप झाला क्षीण, रागे रावण शोभला. त्याने त्याचा प्रताप काय केला? बाणव 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 कितीतरी हजारो बाण सोडलं, पण जटायू काय करत होता? नसत्या त्याच्या पंखाने बाण उडवून लावित होता. काय ताकद आहे बघा, येणाऱ्या बाणाला पंखाने उत्तर देत होता आणि सगळे बाण सगळे उडवून लावले. रावणाला त्या ठिकाणी क्रोध येत होता. रावण रागाला, एखाद्या माणसाला मोठा माणूस असावा आणि त्याला बारक्या माणसाने भाव पाडावा, त्याला लय राग येतो. त्याला वाटतं मोठ्याने तरी पाडावा. अहो बारक उठलं तर त्याला वाटतं उठतोय काय आणि कोण माझ्या पुढं, असा अहंकारीवादी असतात असली. तसं ह्याला राग आलाय, एवढा मोठा पंखाने बाण सारतोय, ह्याच्यामध्ये किती ताकद आहे, म्हणून रागाला रावण गेला. जटायू पंखाच्या जडाडी, विसा हातावळे वेंगडी, दाही शिरे कापती गाडी, धनुष्य वडी ना वडवे. बघा नसतं ह्यानी त्या ठिकाणी पंखाचा दरारा दिलाय. त्याचे 20 हात होते, 20 हात, कारण 20 हाताचा होता. त्याला सुद्धा घाबरलं, ती सुद्धा असं थरथर कापायला लागलं. एवढंच नाही तर त्या फटकारा बसला ना, तर त्याला बाण सोडायचं सुद्धा कळना. ती घाबरून गेलं. त्याला वाटलं एवढा पक्षी आणि एवढा हाणतोय बाण, एवढी ताकद. अहो रामनामात तेवढी ताकदच आहे, रामनामात तेवढी शक्तीच आहे. जटायूने त्या रावणाला घायल करून टाकलं. त्याच्या तोंडाव अंगाव कुठं बी फटकारा त्या पंखाचं बसू लागला. त्यावेळेस रावण अतिशय रागाला गेला. जटायू पक्षाच्या वार्ता आवर्ती पाडिले लंकनाता, पुढे डळणे दी रथा, अतिविगत पेटला. ह्याला म्हणायचं पेटला, ह्याला म्हणायचं ताकद, ह्याला म्हणायचं शौर्य धैर्य बळ. त्यावेळेस रावणाला खाली पाडलं. कुणी? जटायूने रथातने खाली पाडलं आणि स्वतःची ताकद व बळ व शौर्य दावलं. कारण आहे का? त्याच्या मुखात जय श्रीराम नाम होतं. रामाचं कार्य मला काहीच होणार नाही. बिबट्या आला तरी बिबट्या सुद्धा पळायला लागलं जय श्रीराम म्हणल्यावर. बघा तुम्ही इकडे येणार नाही जोवर रामा नाही तोवर. पण रामायण बंद केल्यावर मला काय गॅरंटी? पुन्हा तुम्ही म्हणता तवा म्हणला होता, तवाच तवा असतं. लोक द्यायला लागले, देऊ नका. कारण आहे का? जटायू सारखेला रावण एवढा मोठा होता, त्याला खाली पाडलंय रथातून आणि आता दोघं बी जमिनीवर आल्यात. जमिनी येऊन आता काय बोलतात ऐका. रावण पावला कांता, जटायू ढळणे धीरा,
मागून आली श्री रघुनाथ माझ्या घातात करील. रावणाला कुणाचं ब्या नव्हतं, रावणाला एकच ब्या होत. रावण मला ह्याने अडवलंय, पण एवढ्यात जर राम आला तर आपला काटाच. मग तर पुन्हा सीता बी नाही, लंका बी नाही आणि काहीच नाही. म्हणला ही कोण येतोय का, ती कोण येतोय का. पहिली माणसं सायकली होती भाऊ, सायकली, आणि सायकली पडल्यावर पायाला लागलेलं बघत नव्हती. कुणी बघितलं का, अशी बघायची तिकडे, कुणी बघितलंय का, का आला का पडलो म्हण, कोण बघतय का. तसं रावणाची अवस्था आहे, इकडे तिकडे बघतय, कोण बघतोय का. म्हणला ही जर आला ना, ती बाबा आला ना, ही बाबा एवढं म्हणजे बघता असून एवढी ताकद आहे, ती आल्यावर म्हणला आपला काटा काढील याची भीती रावणाला वाटू लागली. मारीच बोलाला सत्य वचन करू जाता सीता हरण आम्ही दोघे पाव मरण ते प्रमाण दिसत आहे. आठवत खरं असताना सत्य असतं, उशिरा कळत. सत्याचा विजय होतो उशिरा. म्हणला मारेश मामा म्हणलं तसंच झालं तिला का. मारेश मामा म्हणला आता हरण व्हायचं सोप आहे, सगळं सोप आहे, पण म्हणला काटा निघल्याशिवाय राहायचं नाही, जीव गेल्याशिवाय राहायचं नाही, मारल्याशिवाय राहायचं नाही. आणि म्हणला मारेश समजून सांगत होत, मी मरण ती मरण, पण तू सुद्धा मरची सीतेच्या नादी लागल्यावर. माझा काटा निघन ती निघन, तुझा सुद्धा निघन. मारीश मामा म्हणला होता, आणि त्याच खरं होऊ लागलं का काय असं कुणाला रावणाला आठवू लागलं. नाही इंद्रजित कुंभकर्ण नाही सहाय्य सेना प्रधान माझ्या मारी थर केलं कोण अति उद्विग्न लंकानाथ. घाबरायला लागलं, तट लट 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 तट उडायला लागलं. म्हणला इथं जर राम आला, इंद्रजित पोरगा बी राहिला, ज्याने इंद्राला जिंकलं तो बी तिकडं, आणि सैन्य बी तिकडं, आणि बायको बी तिकडं. बायको तरी काय तिचं नडलंय काय याला, नडल्या ती मोकळी काय म्हणेन. सगळीच तिकडं, सगळी राहत्यान, सैन्य राहीन, सगळं राहीन. आपला काटा निघल्याशिवाय राहणार नाही. कारण आहे का, हिथं जर वेळ खाल्ली ना तर नक्की राम आल्याशिवाय राहणार नाही याची भीती रावणाला त्या जटायू पुढे वाटू लागली. अति प्रयासे सीताली हाता फुकाटची पावल्या लंके आतंता तेथे येऊन शके रघुनाथ दुर्घट प्रथा क्रमेणा. एकतर म्हणलं सीता कशी तरी हातात आली, किती व्हावं लागलं, असं म्हणावं लागलं, तसं म्हणावं लागलं, दाढी वाढवावं लागली, माळा घालावं लागल्या, कितीतरी नाटकं करावं लागली. अशी म्हणून त्या ठिकाणी काय सीता हातात आली. आणि म्हणलं आता लंका जवळ आली, आणि लंकेत नाही जाऊ, आणि एकदा गेल्यावर तिथं कुणी येऊ शकत नव्हतं. वारा, हनुमान आणि या ठिकाणी गरुड यांच्याशिवाय कुणी येऊ शकत नाही. माझी लंका तेवढी मोठी आहे म्हणला, तिथं कुणीच येऊ शकत नाही. फक्त मी लंकेत जायला पाहिजे होतो आपल्यावनी. फक्त काय आहे, 1 एकर घेतली की 2 एकर घेऊ वाटते, 2 एकर घेतली 3 एकर घेऊ वाटते, 3 घेतली की 4, अशी लय घेऊ वाटते. आणि म्हातारपणी पोरच सांभाळत नसते. पुन्हा कसं आहे, खायला ते देव जा तिकडे रामायण लागलंय, देवळात जावा देवळात असे हाकलून देतात. त्यापेक्षा आधीच घे न गे काय न गे मजात. मी बघा उठलं की रामायणाला कुठं बी निघाला का काय उद्याचं खरं आहे, आज आहे तर उद्या असं सांगा येत नसतं. म्हणून तसं रावणाला वाटलं आता मी लंकेत जर गेलो ना तिथं कोणी येऊ शकत नाही, असा त्याचा आत्मविश्वास निर्माण झाला. लंका दुर्गानी गुड भवता समुद्राचा गड श्रीराम मानवी अति जड
लंका त्यामध्ये आत आहे. प्रभू रामचंद्र एक मानव आहे. प्रभू रामचंद्र लक्ष्मण मानव येऊ शकत नाही. लंकेत कुणी येऊ शकत नाही. कारण का कवा बी कन्याकुमारीला गेले बघा. कन्याकुमारीला संध्याकाळी भाऊ अंधार पडलं लंकेतली लाईट दिसती. लंकेतली इतकं दूर आहे, इतकं दूर आहे, इतकं दूर आहे ती बघायलाच आम्ही गेलो होतो. इतकं दूर ती म्हणतो तिथे कुणीच येऊ शकत नाही. फक्त मी काय आहे सीता घेऊन लंकेत जायला पाहिजे अशी इच्छा त्या ठिकाणी कोण राजा रावण त्या ठिकाणी करीत आहे. परिप्रस्तुत जटायू दारुण दृढ ओढवले विघ्न हे शंकरे करावे निवारण लंका भुवना तो पाव. सगळं सोपं होतं मला, सगळं सोपं होतं. मी त्या ठिकाणी काय करू शकत होतो सीता सुद्धा घेऊन जात होतो. पण या जटायूने माझ्यावर काय केलं विघ्न वळलं आडवं केलं. आपल्यावनी पंढरपूरला जायचं रुपया टाकायचा इटला नातू डॉक्टर होती. रुपयात नातू डॉक्टर. देव म्हणला मी काय बोळा होय माझं पाय जिजलं लोकांनी घासून आणि तू काय म्हणतोय रुपयात डॉक्टर आणि तुझी नातू. तुझा पोरगा नाही का पोराचा पोरगा तुला सांभाळायचे पंचायत आणि तू म्हणतोय नातू डॉक्टर होती. तसं म्हणलं आता कुणाला बी संकट आलं ना बघा तुम्ही साप दिसू द्या हरे राम 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 आमुष्याची रात्र असावा आणि येताना वड्यात कुणीतरी यांनी म्हाताऱ्याने सांगाव भूत निघत होतं. त्या वड्यात म्हणतात श्रीराम 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 आणि उजेडात आल्यावर मी कोणाच्या बापाला भेटतो मी इथं आपलं हिथं काय कुठं उजेडात आल्यावर. तसं रावण काय म्हणतंय आता म्हणतात आता हे कुणी दुःख निवारावा शंकराने दुःख निवारावा. शंकर त्याला माहिती बोहळा सगळ्यात शंकर आहे. शंकराला म्हणतोय ह्या जटायूने माझ्या विघ्न आणलंय एवढं निवारण करायचं काम तुझं आहे. बघ बाबा आता तुझ्या पाया पडतो. म्हणजे मोठ्यांना सुद्धा पाया पडावं लागतं. कुणाच्या देवाच्या. बघा तुम्ही म्हणता सरपंच झाला आमदार झाला पण ती जर नाही देवाच्या पाया पडला ना मग बघा कसं हाल होतं. काय बी त्याच्यावर कुबडी येते कुबडी. आपण लय चांगले कुबडी नाही. काल तुम्हाला माहिती का एका आमदार एका मंत्री भाऊ कुबडी आली. लय मोठा मंत्री नाव नाही सांगत काय ती करणार आहे माझं पण सांगत नाही. त्याला काय करावं लागलं माहिती का त्याला नीलावती मोठा दवाखाना मुंबईला तिथं जाऊन आडून ठेवावं लागलं. म्हणला 4 शिरा चोकप सांगा. म्हणजे कशामुळं देवाला टाळल्यामुळं पुन्हा मला देवा वाचव त्याला सुद्धा देवाचा दावा करावा लागला. बघा मग आपल्यासारखी बरी की उठता बसता श्रीराम. तसं रावणाला सुद्धा शंकराचा दावा मुद्द्याव्या करावा लागला. पुढे जटायू मार्ग वदन मागोनी आलिया श्री रघुनंदन माझा घेईल तो प्राण दाके रावण धुक धुकी. म्हणला माझं लय अवघड आहे. म्हणला पुढून आलाय जटायू. म्हणला ही पुढून आलाय जटायू आणि इथं जर लय उशीर झाला ना तिकून येईन जय श्रीराम. मग म्हणला आता काय मी गावलोय दोन्हीच्या मध्ये आणि म्हणला जटायू तरी थोडं सुट्ट देतोय पण राम वय काटाच काढीन म्हणला माझा. आता काय दुख लागली. दुख कवा लागते माहिती का कुणाचं वाईट केल्याव कुणाचं चोरी केल्याव कुणाला नाव ठुल्याव. ह्याने चोरीच केली सीता चोरी. बघा आपल्याला लागते का दुख कुठे बी आडू द्या घ्या काय घ्यायचंय ती पाठी वाहना पोटाव हाण नका. पाठी वाहना स्वस्त आहे पाठीवर स्वस्त म्हणून. बघा तुम्ही चोरा घाटपाली त्याला म्हणायचं पाठी वाहना पोटाव हाण नका. ती म्हणतोय का ह्याला हाणूनच उपयोग नाही ह्या सोडून का. तसं या ठिकाणी कुणाची रावणाची अवस्था झाली. रावण लाट 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 उडू लागला. एकेची वेळ शतवान जटायू ते विंदी रावण ये रे चुकविले तळपण आला कोपोन झडपीत. बाण मी सोडून बघितलं म्हणतोय किती बी बाण सोडलं तर ती नसतं पंखानीच उडवून लावतोय व नसत्या पंखानी बाण उडवतोय. मला तर वाटतं आपण दलिंद्र आहे माणसाच्या जन्माला येऊन.
आपण रामाचं कायच अहो ही सुद्धा बाकी आहे आपल्याला काय मिळतंय त्या जटायूने मदत केली राव पक्षी असून हजारो बाण माघारी लावलं म्हणलं त्यांनी हजारो बाण लावलं आणि आता जोडपच हाणतोय म्हणला आता काय सोपं होय जवळ गेलो बुम कुणी आवाज येतोय म्हणला पंखाचा इतका त्याचा पंखाचा झपाटा वाईट आहे अहो म्हणला काय झपाटा हाणल्याने आता काय करावा असा प्रश्न राजा रावणाला पडला रावणाच्या धनुष्यावरी मुक्ता फळांच्या जालरी सुवर्ण बदामानी मय मंजिरी जेवणी करी विंदिता रावण आहे ज्याची सोन्याची लंका आहे त्याच्या बाणाला मुक्ता फळाच्या जालरी होत्या इथं आपल्या एक म्हातारा होता बघा त्या खाली करंजाला त्याच्या काठीला घुंगर होती भाऊ झुंबड 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 करायची म्हातारा आम्ही करमळाला आमच्याकडे घ्यायचो मी गेलो एकदा रामायणाला ते म्हातारा म्हणला मी बाजू झोपलो होतो कसला श्रीराम आलाय म्हणला चला बघाय ती झोपीत ना त्याच्या बाणाला इतकं सजवलेलं होतं पण त्याचा सुद्धा इलाज या जटायूपाशी काही सुद्धा चाललं नाही एवढी ताकद त्या जटायूमध्ये आहे ही रावणाला कळली जटायूने सवेग पंखी रावण झडपिला दही मुखी चापचे दोन्ही सांडिले नक्की मुकुट मस्तकीचा पाडला सगळ्यात उत्तम बघा जो राजा असतो त्याचा मुकुट असतो आणि तो मुकुट याने काय केलं त्याला जवळ येऊन दिलं त्याने झपाटा हाणला खाली पाडला कशाच्या झपाट्याने पंखाच्या नकवती नक हाताला नक दसली होती आणि त्या नकाने काय केलं असं भारशीनं वळल्याबरोबर वादाड निघलं की मुकुट खाली पडला आणि तुम्हाला सांगतो राजा असो महाराजा असो कोण असो त्याचा मुकुट सगळ्यात या ठिकाणी श्रेष्ठ असतो आणि तो मुकुट पडला की म्हणायचं याची पायली भरली तसं राजा रावणाचा मुकुट त्या पायली खाली पडला सवेची ध्वजा छेदिला चांग शशांक छत्राचा केला भंग रावणाचे अंग प्रत्यंग नक्की सवेग विदारे काय झालं अहो आनंद असतो आनंद भाऊ एकदा आमचा कार्यक्रम होता आणि मला लावलं काय करा गावात आप्पा मळ्यात कार्यक्रम होता आणि मला म्हणली खायचा सोडा ती सोडा का काय कमी पडलाय मी एक हे सारख्याला नेलं आणि नेलं मी लावलं त्यांना सोडा गावात रामायण होतं तिकडं रेवनाथ मंदिरात कशाचा सोडा दिला ह्या जवळ मी हाटलो रामायण काय आणि जटायू वाद होता तेव्हापासून माझ्या चांगला ध्यानात राहिला जटाला विसरतच नाही लग्नाचं विसरलं हळदी विसरलं सगळंच विसरलो मी आणि गेलो तिकडं तिथंच बसलो तिथंच त्यांच्या बरंच आणि पुन्हा कसं जायचं तिथला एक जण मला चल मी सोडा येतो कसं आणलं सोडवलं श्रीरामलाच माहिती तसं अवस्था प्रेम पाहिजे जटायूने काय केलं याला याचा मुकुट पाडला मुकुटा थांबला नाही झेंडा पाडला त्या ठिकाणी असणारा त्याचं बसायचं सिंहासन पाडलं सगळं खाली पाडलं त्या रावणाला त्या ठिकाणी अंग वर पडायला लागलं बघा नक वाढवून असं वाढायचं असं बघा कसं करते मांजर जवळ येऊ द्या आणि त्यांनी असं करू द्या मांजराने तरी नक वर वाढत्या आपल्याला आणि हे तर जटायू होता ह्याने अंग वाढायला लागलं आता रावणाला वाटलं मागा बरं होतं आता तर मला ह्यात नबी वाचतोय का नाही कुणास ठाव अशी भीती पुन्हा निर्माण झाली आणि रागाने काय करू लागलं वाचा जटायू पक्षवाता वर्त रावण चळा चळा कापत चंचनी धरोनिया रथ गगनांत उचलिला ताकद आहे राम नामाची त्या ठिकाणी काय केलं रथ सूचित धरलं रथ सूचित धरून त्या आकाशात आधी याला त्या ठिकाणी काय केलं चुचीनी अंगाने वादळ वळलं रावण घायाळ झालं रायांचा चळा कापायला लागले रावण म्हणला काय बळ असून उपयोग आहे रे बळ असणारे माणसं काय कामाची नसतात तुम्ही एक दिवशी आवताना ना बळवालं
रानात न्यायचं चला अवधान म्हणायचं, पुन्हा यायचंच नाही तुमच्यात हुरडा खायला. मी एक जण म्हणला लय सारखाच म्हणायचा हुरडा भाजा हुरडा भाजा. मी बी लय हुशार, हुरडा भाजला कणस त्यात घातली आणि ती म्हणला कशी चोळायची, म्हणलं अशी चोळायची. त्याच्या हातात दिलं लहान भडक झालेलं कणीस, त्यांनी असं चोळलं हाताचं साल्टच निघून गेलं. पुन्हा कवाच आता म्हणत ती नगर आहे तुझा हुरडा खाय, कवाच नग म्हणताय ती मारवाड्याच्या हातात सारखाच म्हणायचा तुझ्यात हुरडा खायचा. मी दिले घोड्याचा, म्हणलं बरं का हे सारखंच हुरडा हुरडान गावऱ्यान आणकान फलानान. ती मस्त कोण मस्त लय गबाळा नाही पाहुणं, गबाळ नाही त्याचं काय, त्याचं गबाळ काय म्हणतं फकाटचं. मी काय केलं चांगली कणस भाजून दिली, मंडळीला म्हणलं कणस काढायचा, मंडळीला माया येईन म्हणून तिला तिकडे लावली, ती गेली कणस काढाय. भाजलेलं कणीस भाव त्याच्या हातात दिलं, त्यांनी लगेच धरलं आणि म्हणलं दाब दाब दाबन, तसं त्याच्या हाताचं साल्ट निघून गेलं. मला हुरडा नग म्हणला, पुन्हा तुझा कवाच हुरडा नग गड्या म्हणला. आता त्याला म्हणत मी हुरडा यायचं का, तुम्ही आले कवा म्हणेल तुमच्या देतात, मग तुम्हाला खरं वाटेल. मी काय का दुष्टांत तुम्हाला काय माझं नाही, तुम्हाला भावला एक दिवशी नाही तर आपाला एक दिवशी पाठवा, ह्यांच्यात एकच म्हणे ह्यांच्यात हुरडा आहे त्यांच्यात नगर आहे म्हणे, ह्याच्यात तर नगच म्हणे. मग हे म्हणते का अहो म्हणे हे माझं हे साठ घातलं होतं. हा तसलं काम आहे हे तर मी काय आपल्या मुद्द्या वेळेस. पण त्याने काय केलं रथ धरलाय कशात चुंचित, किती ताकद आहे रामनामाची. आणि रथ घरा फिरवू लागलाय, रथ फिरवल्याव रावण मला आता आपलं कसं व्हायचं, रथ फिरवत ही आता आपलं कसं. रावण घाबरलं. मग सीता धरणी पोटासी पळू लागलं. रावण उडी टाकी वेगेसी, विषाच्या वदन खरा रतासे नखाग्रेसी मारिले. बघा त्याला घाबरल्या काय रावण एवढं मोठं, त्याला वाटलं ह्यातनं पडतोय. सीतेला धरलं, सीतेला पोटाशी धरलं आणि त्यातून उड्या मारायला लागलं. त्याला वाटलं रथाची अवस्था ही आपली ना, आता अवस्था काय होईल. इतका घाबरला, सीताला धरलं आणि धरून खाली उतरून काय करू लागलं. ते थोनी टाकीता रहवर सारथी वारू वेसी शतचुरा दनका दुमदुमिले अंबर दश शिरा चळी कापे. अहो त्यावेळेस ते घाबरलं, उडी टाकली, आवाज झाला, त्या रथाचा आवाज मोठा दणाणा झाला. त्यावेळेस त्या ठिकाणी घाबरलं. घोडं कुठे गेलं कुणास ठाव, सारथी कुठे गेला कळलं नाही. सगळ्याची अवस्था बिकट करून टाकली. राजा रावण चळा कापू लागला. आता म्हणला आपण या राम तरी यायच्या, पण म्हणलं भक्ताच्याच हातोत ना आपण आता वाचू शकत नाही. अशी अवस्था राजा रावणाची जटायूने केली. मुहूर्ती केला छत्र पात भंगिला चाप भंगिला रथ रावण केले हात हात धन्य पुरुषार्थ जटायूचा. बघा त्यावेळेस म्हणलं आता काय अवस्था बिकट झाली. आता काय आहे खरोखर धन्य पुरुषार्थ या जटायूचा. कारण का कुठं घोडं गेलं, कुठं रथ गेला, कुठं काय गेलं, काय गेलं मला कळनाच. म्हणला बाबा ह्यांनी इतकी बिकट अवस्था केली. आता काय यातून आपण वाचू शकत नाही, आपण सुद्धा जगू शकत नाही. कारण का रथ कुठे कुणास ठाव, घोडं कुठे कुणास ठाव, सारथी कुठे कुणास ठाव, कोणाची तर रावलं नाही. आता मी बी जगतोय का नाही कुणास ठाव, असं राजा रावणाला वाटलं. देखोनी जटायू साटोप स्वर्गी देवावानी ती प्रताप धन्य धन्य जटायूचे तप केला प्रताप राम काजी. बघा स्वर्गातून 33 कोटी देव बघत होते. देवाला आनंद झाला हो. देव म्हणू लागले काय पक्षी खरोखर धन्य आहे. कारण का राम कार्याचं काम करत तर धन्य झाल्याशिवाय राहत नाही. मला बी
मी लय जणांनी भाऊ नाव ठेवली पण मी धन्य झालो जय श्रीराम. आता बघा कुणी म्हणतात की जय श्रीरामच खरे. आता पहिलं म्हणा त्याला काय कळतंय मोकळा ठिक्यान ठोक्यान काय. आता म्हणतात जय श्रीरामच खरे. आता का कारण राम कार्य जो काम करतो ना ती वाया जाऊ शकत नाही. तुम्हाला तर अनुभव दिलाय. शक्तीला आपलं काय म्हणलं होतं पाऊस आला की रामायण सांगायचं आपलं बंद. रामायणच बंद भाऊ काय बी होऊ द्या. पण रामाला सुद्धा काजी टिपका झाला नाही त्या दिवशी. हे रामनामाची ताकद आहे. माझं नाही मी काय एकटा म्हणलो होतो काय तुम्ही होता त्यातून काय मला एकट्याच बंद नव्हतं. तुम्ही सुद्धा केलं असतं रामाने. हा एकट्याला नसतो होता सगळे असतात त्यात. म्हणलं खरोखर धन्य आहे. कारण का पक्ष असून या पक्षाने एवढा मोठा पराक्रम दाखवला. खरोखर धन्य आहे. 33 कोटी देव राम कार्यात पक्षी धन्य कौतुक करू लागले. रावण विचारी निज चित्ता जटायू आली चिरे सीता इसी सांडनिया जाता आली लगुता ती लोकी. आता काय तो म्हणू लागला आता अवघड झालंय. ही सीता एकतर हाती येत नव्हती कशी तर नशिबाने हातात आली आणि ती सुद्धा आता आपल्या हातात राहू शकत नाही. हे सुद्धा आता आपल्या हातात ना गेल्याशिवाय राहत नाही. आता आपलं काय आहे आपलं संपलं. एवढं मोठं आपण कार्य केलं इथं व्यर्थ गेलं वाया गेलं असा दुःखी राजा रावण झाला. कधी बी दुसऱ्याचं वाईट केलं आपलं झाल्याशिवाय राहत नसतं. हे राजा रावणाला तिथं कळलं. सहिता पार्वती महेश म्यादोळीला गिरी कैलास आणि जिंकोनी कुबेरास विमानास हरितले. त्याला आठवलं म्हणला एवढा मोठा जगाचा मालक आहे शिवशंकर. त्या पार्वती दोघं बसली होती त्यांचा सुद्धा म्या काय केलं व गिरी कंदर हलवला. तिथं सुद्धा म्या माझी ताकद दावली. एवढं बळ आहे. एवढंच नाही कुबेराला सुद्धा म्या त्याला सुद्धा घाबरवलं. त्याचं सुद्धा इमान जिंकलं. मोठ्या माणसाने काय काय चोऱ्या केलेल्या पुन्हा आठवतात बघा. गावात खाल्लेलं ती पुन्हा म्हणतात मी त्या ग्रामपंचायत खाल्लं होतं म्हणून माझं पाय वाकडं झालं म्हणतात. पुन्हा खरं म्हणतात. त्यामुळं उभाच राहू नका पाया पडतो तुमच्या वाकडच होत नाही. माझा मोडून सरळ झाला आणि यांचं न मोडता वाकडं येतं. माझा मोडलाय तरी बघा मी आता चांगलं झालो. कशामुळं जय श्रीराम. ती मला म्हणली कावारा इकडे या म्हणे चला रामायणाने. तू एक येत नाही बघा एक येत नसतं. कारण का हे तर आल्यावर सगळं ते आठवतं ना खळबाळ खळबाळ केलेलं बाहेर येतं. कवा बी पाप करू दे. एका बाईने गहू चोरलं होतं शक्तीचं ती लगी म्हणायची कुठं बी धुणं धुताना काय गावात चाललंय काय. तिथं धुणं धुताना बाया म्हणल्या आमके सुन असली तमकी. ती म्हणली काय चाललं होतं ती काय म्हणत होती ग शेजारी. ती म्हणली सुनच सांगत होते. मला वाटलं गावातच ग्रामपंचायत पाराव गप्पा होत्या कुणाला उभा करायचं कुणाला. ती हळूच जाऊन म्हणली भाऊचं यांचं काय चाललं होतं ग. ती म्हणली कुणाला उभा करू नको. मला वाटलं गावातच. अहो एवढ्यात नाही ती एक जणाच्या घरी गेली आणि घरी ती सासू सुना बोलत होत्या. उंड करू लागितलं. मग काय बोलत होता ग. ती म्हणली आमच्या घरातलं बोलत. मला वाटलं गावातच. म्हणजे इतकं वाईट असतं. तिने गाव खाल्लं शक्तीचं पण ती सारखं गावाचं झालं. तसं राजा रावणाची अवस्था आहे. त्यांनी मोठं पातक केलंय पाप केलंय. ती म्हणतोय आता ह्यातून जटायूच्या तावडीतून मी वाचू शकत नाही रे. माझी अवस्था बिकट झालेली आहे. देवाची अमित कोडी अद्यापी माझे बांधवडी त्याही माझी गर्व झाडी केली रोकडी येणे पक्षे. एका पक्षाने माझी अवस्था इतकी बिकट केली. मी 33 कोटी देवाला बांधवडीत बांधलंय कामाला लावलंय. सगळ्या देवांना मोठमोठ्या कामाला लावलंय. पण इथं एका पक्षाने मला इतकं घायल केलंय इतकं घाबरवलंय. 33 कोटी देवापेक्षा ही पक्षी मोठा बनावं लागल बलवान म्हणावं लागल. पक्षी मोठा नव्हता. पक्षाच्या मुखात जय श्रीराम नाम होतं. जय श्रीराम.
आता माणसं म्हणतात पुती लावली हो चलन का? अहो जय श्रीराम चालवतो तुम्ही बी म्हण नका आमच्यामुळे. हे पाहुणं त्या दिवशी म्हणलं आमचं ती चाललंय, म्हणलं आमच्यामुळे म्हण नका. अहो जय श्रीराम मुळे म्हणा. गर्व झाला ना हरण होत. राजा रावण म्हणतो एवढा मोठा 33 कोटी देवा म्या बंदी खाण्यात बांधून एका पक्षाने माझी अवस्था बिकट केली. जटायू चंचोती तिखट. सुट्टी नाही तुला. शस्त्र समुदाव केला सपाट. सपाट यापासून न फुटे वाट परम कष्ट रावणा. रावण म्हणला पक्षाची चूच लय तिखट आहे. म्या त्याचं सपाट केलं माझं, त्यांनी मी त्याला कपट केलं माझं सपाट झालं. आणि एवढ्याच नव तर त्याची चुचीमुळं सगळं रथ गेला, सगळं गेलं. माझी अवस्था त्या पक्षाने म्हणजे जटायूने बिकट केली. बंगिला धनुष्य बंगिला रथ सारथी वारू केला घात विरती पदातील नात मग कपटार्थ मांडिला. बघा त्या पक्षाने एवढा मोठा या ठिकाणी काय केलं व मला काय केलं. माझा रथ कुठे गेला. एका चुचीने एका पंखाने माझं सगळं सपाट करून टाकलं. रथ उडून घोडा कुठं गेला, सारथी कुठे, कोण कुठे, एवढी बिकट अवस्था या जटायूने या ठिकाणी माझी अतिशय बिकट केली. राजा रावण दुःख करून बोलत आहे. राक्षसाची गुप्त स्थिती कडी घेऊन सीता सती रावणाने घे खेचर गती गगनापंथी अतिगुप्त. त्याला वाटलं आता जटायू इथं ही झालाय, आपण काय करावा. सीताला घे हो. तेवढे मिठीत म्हणताय सीताला घे हो. खेचर गतीने हळू 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 या ठिकाणी हळूहळू पुढे जाऊन वर जाऊन निघून आपल्या कुठं लंकेला जावं असं रावणाला वाटू लागलं. परी जटायू अरुणा भेटी त्यास सहज दिव्य दृष्टी वाह! त्याने सीता नेता देखोनी दृष्टी रावणा पाठी लागला. जो राम बघताय त्याला काही कळणार, काही त्याच्या ध्यानात येणार, त्याला कळणार तो कुणाचा आहे, अरुणाचा आहे. अरुणाचा त्याला कळलं हा लबाड या ठिकाणी पळून चाललाय, सीता घेऊन चाललाय, चोरट्यावनी चाललाय. ती कुणी जटायूने गुप्त रूपाने बघितलं आणि जटायूला स्फुरण आलं आणि जटायूने पुढे काय केलं. जटायू धावला सरोखी सबळ पळणी जा पाखी रावण झडपिला दाही मुखी विदारी नखी सर्वांग. याला राग आला. आम्हाला चोरट्यावनी चाललाय, पळून चाललाय. जटायू गेला रागाच्या तडाख्यात पंखाने त्या चुचीने फटका दिला. ह्याची दाही तोंड अशी झाली, खाली पडलं. या ठिकाणी असं वाकलं तर जटायूने त्या ठिकाणी काय वर्ण चुचीने मारायला सुरुवात केली. लबाडा पळून जातो काय, चोरून जातो काय, इतक्या क्रोधाने त्या ठिकाणी रावणाला जटायू बोलू लागला. तिकट नगे दश शिरा सर्वांगी लागल्या रुधिर दार देहात मांडला दश शिरा सहाय्य दुसरा नाही कोणी. रक्ताच्या अंगावर रक्ताच्या धारा लागल्या. असं वळलं, असं वळलं आणि वळलं इथं नाही कुठं बी वळलं, तार 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 अंगाला फाडलं. सगळ्या रक्ताच्या झाडा लागल्या आणि मग म्हणू लागला इथं आता आपल्याला कुणी वाचू शकत नाही. इथं अहो तुम्ही पाप केल्यावर कुणीच वाचू शकत नाही आणि तुम्ही पुण्य केल्यावर देवाला यावं लागतंय. इथं जटायूला देव सहाय्य झालाय, राम सहाय्य झालाय. त्यामुळं त्याच्या अंगावर सगळ्या रक्त वाहू लागले, घायाळ झालं आणि त्याला आता वाटलं आता आपण याच्या तडाख्यातून वाचू शकत नाही. इतकी बिकट अवस्था राजा रावणाची जटायूने केली. नके पंखे चंचू तीक्ष्ण गाई गाय वाटला रावण आता माझ्या नावाचा ती प्राण
कळलं ह्याची चूच बी लय ती खाते आणि ह्याचं नक बी लय वाईट आहेत व नकानी वरताय चुचीनी मारताय. आता आपल्याला इथं वाचू शकत नाही. जटायू अतिशय पराक्रमी आहे, बलराम आहे, ताकदवान आहे. आता याच्या तावडीतून आपण वाचत नाही. कुणाला? रावणाला वाटलं. जटायू तळपणी आकाशी केस उत्पाटी दाढी मिशी बेने रावण कसा विशी जीविताशेसी सांडिले. जटायूने एकच काम केलं. काय व त्याचे केस वाढायला सुरुवात केली. बघा केस वाढल्यावर कसं काय चालत्यात. केसवल्ली दाढे मिशा उठाय सुरुवात केली. बिकट अवस्था केली. केस दाढे मिशा सगळं वाढू लागला. आता तर म्हणला मगा चटक, मगा काय अंगा वडतय, आता काय केस वडतय, आता म्हणला वर्ण बी झडप हाणतय.